नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत कलिंगडचं प्रीमिक्स कसं बनवायचं। बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे शरबतला। प्रीमिक्स बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे ते कलिंगड लालसर असायला पाहिजे। सगळ्यात आधी कलिंगडचे काप करून घ्यायचे आहे। लाल पाट व हिरवा पाट वेगळा करायचा आहे आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे, त्याच्या बिया देखील काढायच्या आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। हे प्रीमिक्स तुम्ही वर्षभर 2 वर्ष यूज करू शकता, अजिबात खराब होत नाही। जर कधी तुम्हाला वाटलंच कलिंगडचं काहीतरी खाऊ क्रेविंग होत असेल आणि सीझन नसेल कलिंगडचा तर तुम्ही हे प्रीमिक्स यूज करू शकता। बघू शकता तुम्ही कलिंगड अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे। कलिंगड कट करून झालेले आहे। आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। ज्यूस तयार करायचा आहे कलिंगडचा। कधी कधी अचानक पाहुणे येतात, मग शरबत कशाचा बनवायचा, साखर कधी मेल्ट होणार, कधी काय करायचं, म्हणून हे प्रीमिक्स बनवलं की फक्त 1 ग्लास पाण्यामध्ये 1 स्पून तुम्ही हे प्रीमिक्स घातलं की तुमचा शरबत रेडी होतो। आता ज्यूस तयार आहे। एक पातेलं ठेवायचं आहे, त्यावर गाळणी ठेवून हे ज्यूस गाळून घ्यायचा आहे, म्हणजे काही बिया वगैरे कलिंगडचं फोड राहिला असेल तर ते निघून जाईल। आपल्याला फक्त ज्यूस हवा आहे। बघू शकता ज्यूस निघालेला आहे। आपल्याला अशा प्रकारे ज्यूस काढून घ्यायचा आहे। आता हा ज्यूस एका कपनी मेजर करून घ्यायचा आहे किती ज्यूस आहे। बघू शकता 1 कप ज्यूस आहे, 2 कप आणि थोडासा वरती ज्यूस आहे। 2 कपच्या वर एकदम थोडासा आहे, तो देखील घालत आहे। आता 2 कप ज्यूससाठी थोडासा फूड कलर घालत आहे मी, ऑप्शनल आहे। आता त्यामध्ये 2 कप ज्यूस आहे म्हणून आपल्याला 4 कप साखर घालायची आहे। कलर टाकणे ऑप्शनल आहे, मी कलर येण्यासाठी कलर टाकला आहे शरबतला। आता 4 कप साखर घातल्यानंतर जास्ती मेल्ट नाही करायची साखर। आता एक मोठी प्लेट घ्यायची आहे। प्लेट परात तुम्ही काही देखील यूज करू शकता। जास्ती साखर मेल्ट अजिबात करायची नाही आहे, कारण की हे आपल्याला वाळवायचं आहे। आता एक प्लेट घेऊन पसरट प्लेट घ्यायची आहे। आता ह्या प्लेटमध्ये ते सारण टाकायचं आहे थोडं थोडं। हे सुकण्यासाठी आपल्याला 4 दिवस तरी लागतात। हे सारण आपल्याला उन्हात सुकवायचं नाही आहे, आपल्याला हे पंख्याखाली सुकवायचं आहे। 4 दिवसात ते सुकून जातं। अशा प्रकारे पसरत प्लेटमध्ये ठेवायचं आहे। जसं तुम्ही हे कलिंगडचं प्रीमिक्स बनवायचं ते बघितलं आहे तसंच तुम्ही पाइनॲपलचं देखील बनवू शकता, ऑरेंजचं देखील बनवू शकता आणि कैरीचं देखील बनवू शकता। अशा प्रकारे पसरत प्लेटमध्ये ठेवायचं आहे। ह्या अगोदर मी खूप साऱ्या वाळवण रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे। जर तुम्ही बघितल्या नसेल तर ते देखील जाऊन तुम्ही चेक करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। अशा प्रकारे प्लेटमध्ये ठेवून 4 दिवस पंख्याखाली वाळवायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे ते सुकतं, पूर्ण सुकून घ्यायचं आहे। ओला आहे तोपर्यंतच मिक्सरला वाटायचं नाही आहे। बघू शकता अशा प्रकारे सुकल्यानंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे ह्याची। आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये हे आपण जे प्रीमिक्स बनवलेलं आहे ते वाटून घ्यायचं आहे। नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये हे प्रीमिक्स बनवून ठेवा आणि वर्षभर तुम्ही यूज करू शकता। हे प्रीमिक्स बाहेर देखील ठेवू शकता तुम्ही, फ्रीजमध्ये ठेवायची देखील गरज नाही आहे ह्या प्रीमिक्सला। तुम्ही जे आपण ज्यूस बनवला होता कलिंगडचा त्यामध्ये साखर घातली, तुम्ही लिंबूचा ज्यूस देखील त्यामध्ये ॲड करू शकता। मी लिंबू स्किप केला आहे। आता हे वाटून घेऊया आपण, एकदम बारीक पावडर वाटायची आहे।
थोडंच तरी दाटसर ठेवायचं नाही आहे, बारीक पावडर करायची आहे। बघू शकता वाटून झालेले आहे, अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे। छानपैकी हे प्रीमिक्स टिकतं वर्ष 2 वर्ष आणि तेवढंच छान लागतं शरबत ह्या प्रीमिक्सचा। आता एका भांड्यामध्ये काढून ठेवूया। एका तुम्ही स्टोर करण्यासाठी एखाद्या काचेच्या बाटलीचा यूज करू शकता। आता दुसरं देखील प्रीमिक्स आपण वाटून घेणार आहोत। सगळं प्रीमिक्स असंच वाटून घ्यायचं आहे। आता आपण दुसरं देखील वाटून घेऊया। बघू शकता दुसरं बॅच देखील वाटून झालेलं आहे। आता मी तुम्हाला जवळून दाखवते किती बारीक असं एकदम बारीक आपल्याला पावडर करायची आहे या प्रीमिक्सची। अशा प्रकारे आपलं कलिंगडचं प्रीमिक्स तयार झालं आहे शरबत बनवण्यासाठी। आता हे प्रीमिक्स 1 किलोचं झालेलं आहे। आता एक ग्लास मध्ये तुम्हाला ज्यूस देखील बनवून दाखवते। एका ग्लास मध्ये पाणी घालायचं आहे, तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता। आता त्यामध्ये मी मोठा ग्लास आहे म्हणून मी 2 चम्मच प्रीमिक्स घालत आहे, जर छोटा असेल तर 1 चम्मच पुरेसा आहे। आता चांगला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। बघू शकता तुम्ही त्यामध्ये आता मी बर्फ घालत आहे थंडसाठी, कारण की मी नॉर्मल पाणी यूज केलं आहे। आता त्यामध्ये तुम्ही सब्जा किंवा जिया सीड्स देखील घालू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं शरबत तयार आहे कलिंगडचा। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओ सोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय, थँक्यू।